यवतमाळ येथील आझाद मैदानच्या जवळच्या भारतातील थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक, राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची जागोजागी तोडफोड केल्याचे निदर्शनास आले आहे। विकृत माथेफिरू इस्माची कृत्य असल्याची माहिती आहे। अशा या घाणेरड्या मनोवृत्तीचा जाहीर तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। तसेच दादर येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी राजगृह येथे काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला, त्याचा सुद्धा निषेध करण्यात आला। तसेच विश्ववंदे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य टीव्ही चॅनलवर एका कॉमेडी शो मध्ये करण्यात आले, त्याचा सुद्धा अमरावती शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चातर्फे तीव्र जाहीर निषेध करण्यात आला। या सर्व प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या समाजकंटकास लवकरात लवकर पकडून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवासी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून भाजपा ओबीसी मोर्चातर्फे करण्यात आले। जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे आज निवेदन देण्यात आलं। हे निवेदन यासाठी दिलं आहे की यवतमाळला महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली। मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे राजगृह आहे त्याची तोडफोड झाली आणि मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही लोकांनी अपशब्द काढले। आम्ही अशी मागणी केली आहे भारतीय जनता पार्टीतर्फे की हे जे करणारे जे कोणी असतील त्यांना अटक करून कडक कारवाई करून शिक्षा द्यावी, जेणेकरून पुन्हा कोणाची ह्या जे भारताचे महान सुपुत्र आहेत आणि ज्यांच्याविषयी सर्वांना अभिमान आहे अशा या महान सुपुत्रांच्या विरोधात कोणीही पुन्हा हिम्मत करणार नाही त्यांच्या मानचिन्हाची विटंबना करण्याची। त्यासाठी माझ्यासोबत ओबीसी मोर्चाचे आमचे सध्याचे अध्यक्ष योगेश वानकडे आहेत, संदीप अंबाडकर आहेत, तुषार वानकडे आहेत, त्याच्यानंतर अतुल भेरडे आहेत। या प्रसंगी भाजपा अमरावती शहर अध्यक्ष किरण पातुरकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष योगेश वानकडे, महासचिव ॲडव्होकेट अतुल भेरडे, संदीप अंबाडकर, उपाध्यक्ष नरेंद्र बेनी, राजेंद्र मेटे, रोशन साऊ, तुषार वानकडे, हेमंत श्रीवास्तव, राजेश पोहनकर, पंकज कडू, रवी किरण वाघमारे, प्रवीण यावले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।